This is Akashvani. वाव, हा बघा पेनच्या पुढे आलेलो आहोत आणि काय समोर मस्त पैकी व्ह्यू दिसतोय. मस्त ढग उतरलेले आहेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. एक नंबर क्लायमेट आहे. सकाळचा पाऊस अजिबात नाहीये. इकडे आपला सगळा स्पॉट थांबलेला आहे. नागेश, काय मग कसं वाटते तुला? काय मस्त, एकदम फ्रेश वाटते. सकाळी फ्रेश क्लायमेट आहे ना. आणि भाऊ पिसाळजी आहेत आपल्यासोबत. का हो, किती वाजता पोहोचणार? पहिलं कुठं जायचं आपल्याला? महडला जायचं ना आता. महडला आता पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे एकविरा आईचं दर्शनाला जाणार आहोत. आणि तिकडे आपला आज ऍक्च्युली बघायला गेलात तर आज आपला स्टे आहे तिकडे. आणि आपण या टायमाला एकविरा आईची ते रूम घेतलेली नाही आहे. तर आपण एक सरप्राईज आहे तिथे गेल्यावरच तुम्हाला सांगेन काय सरप्राईज. यावर्षी आपण थोडंसं नवीन चेंज केलेलं आहे थोडंसं राहण्यासाठी. तर पहिलं आपण इथून महडचं गणपतीचं दर्शन घेणार आहोत. त्यानंतर आपण एकविरा आईचं दर्शन घेतल्यानंतर एक जबरदस्त जागी जाणार आहोत. तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. तर चला आता निघूया, थोडाफार नाश्ता करूया. एक पुढे गाडी गेलेली आहे, त्यांच्यावर तुम्हाला ओळख सगळ्यांची करून देतो. तर हा आमच्यासमोर असेल. बाय बाय. चला फायनली आपण पोहोचलो आहोत महड गणपतीला. हे समोर मंदिर आहे महड. हे काय? हे आहे महडचं गणपतीचं मंदिर. थोडंसं झूम करून दाखवतोय. वेळ बसूया. मस्त असं बॅक साईडला देवळाच्या मागे मोठं तळ आहे, बघू शकता. जबरदस्त. वाव, भरपूर मोठं आहे. वाव, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येतोय की नाही माहिती नाही, बट मस्त अशी सकाळची पहाट आणि मस्त क्लायमेट. आणि पाऊस नाही पहिली गोष्ट म्हणजे. नागेश आलेला आहे. चला पुढे आपण अर्ध्या मित्रांची ओळख करून देतो. अजून कोण कोण आहेत आपल्यासोबत. गणपती मंदिराच्या मागे पण एक दत्त मंदिर आहे आणि पण आवाज येतोय. इकडे धर्मशाळा बघू शकता आणि इकडे राज बघा. ऍक्च्युली भरपूर मोठे आहेत ते, पण ते व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटे दिसत असतील. इकडे आपले अविनाश दादा, ओळखताय की नाही अविनाश दादाला? अजून आहेत तिघ जण, त्यांच्यावर ओळख करून देतो. मस्त असा व्ह्यू आहे. इकडे दत्त मंदिर आहे समोर, म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या बॅक साईडला. हे महडचं दत्त मंदिर आहे. इकडे आपला स्वप्नील. हाय कर. हाय. ओ मयूर दादा हाय करा. दादासाहेब हाय. आता सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सगळी ते मिठाईची प्रसादाची दुकान आहेत, हॉटेल्स आहेत नाश्त्यासाठी वगैरे.
मस्त वाटतं. आता नाश्ता करूया आणि डायरेक्ट थेट आईच्या दर्शनासाठी निघूया. मिसळ कशी आहे जरा टेस्ट करून सांगा. झणझणीत आहे काय? एक नंबर आहे ना. सगळ्यांनी मिसळ आणि उसळ पाव सांगितलाय. तर बघूया. मस्त आहे ना. भजी पण गरम आहे, सगळं गरम आहे. वडा उसळ आलेला आहे. मी वडा उसळ मागितलंय. विशालने वडा उसळ, तर नागेशने पण वडा उसळ ना. बघूया वडा उसळची टेस्ट. तर हे आहे आपल्या आईच्या विलाचं हॉन्टेड हाऊस, जे आजकाल यूट्यूबला खूप व्हायरल होत आहे. तिथे ती कार पण आहे तिची. एक नंबर. चॉकलेट्स, माझा चॉकलेट, आल्मंड डेट्स. वा, बरेचसे फ्लेवर्स आहेत तिकडे. इकडे चॉकलेट पान आहे, परत इकडे वेगळं आहे. चॉको स्प्रेड पण आहे. चॉकलेट पानचं बरंच आहे ते. वाव, तिकडे ज्यूस. घेतलंस की नाही? हे गेलं काय ते? आम्ही हे बघितलं. टेस्टी असतं, बिस्किट असतं. काय बटर क्लासिक कुकीज कॉइन. हा, एक नंबर. हे घेण्यासाठी भाऊ मगासपासून आम्हाला सांगत होता. बरेचसे फ्लेवर्स आहेत तिकडे. वाव. विशाल, तू काय घेतलंस? मी आता चॉकलेट बघत आहोत पॅकेटमध्ये. पाटील, काय घ्यायचं आपण? फ्लेवर आवडतो. स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश, नवीन ज्यूस आहे वाटतं. काय रे काय काय नागेश, तू काय घेणार आहेस? बघतोय आता काय घ्यायचं ते. व्हरायटी भरपूर आहे ना, मग कन्फ्युज व्हायला. आम्ही एकविराच्या दर्शनासाठी आता वरती, आणि सगळा ग्रुप, सगळा स्पॉट रेडी आहे वरती जाण्यासाठी, देवळात आईच्या दर्शनासाठी. कारण आज आम्हाला यावर्षी लेट झालेला आहे. गेल्या वर्षी आम्ही 8:30ला एकविरीला पोहोचलेलो. चलो, आणि आपली मंडळी दर्शनाला चाललोय वरती आईच्या. अर्धा स्पॉट पुढे गेलेला आहे, अर्धा फोटो काढण्यात वेळ नाही. चलो, फायनली आईचं दर्शन झालेलं आहे. आणि अशी काय क्राऊड आहे कारल्यामध्ये आज, तुम्ही बघू शकता. आता थोडे पुढे जाऊन आपल्या फोटोशूट करायचं आहे. आणि तुम्हाला थोड्या टायमाने खाली उतरल्यानंतर सरप्राईज आहे. मोठं म्हणजे छोटंसंच आहे. आमच्यासाठी ते खूप मोठं आहे, कारण यावर्षी आम्ही जरा वेगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आम्ही ॲक्च्युली रूम घेतलेली नाही आहे. एक छोटंसं फार्म हाऊस रिसॉर्ट बुक केलेलं आहे. त्यात सगळ्याच ॲम्युनिटीज आहेत. काय काय ॲम्युनिटीज आहेत, काय काय नाही आहे, काय काय आहे, ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ओके, सिनेमॅटिक घेण्याचा प्रयत्न करतोय. बघूया सिनेमॅटिक थोडंसं घेता येते का. चला, फायनली आईचं दर्शन घेऊन आता खाली उतरत आहोत. तर पुढचं प्लॅनिंग आहे. फायनली आता आम्ही
छोटा सरप्राईज देण्यासाठी तुम्हाला तयार आहोत. आता रिसॉर्टला आम्ही चाललोय, तिथे दाखवतो कसं आहे काय आहे, आपल्याला काय काय अम्युनिटीज त्यांनी दिलेले आहेत, किती रेट आहे ते सगळं तुम्हाला सर्व्हिस तर आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला रासोबत कुठेही जाऊ नका. कोण कोण खाणार या रे काकडी घ्या. काकडी एक आंब्याचं आहे की भाऊ काय खाणार तो? काकडी काकडी 50च्या 3 काकडी मस्त थंडगार. आज ऍक्च्युली एक्वेरियममध्ये पाऊस अजिबात नाहीये, मध्यंतर ऊन बोलतात ना तसं ऊन आहे आणि भाविकांची भरपूर गर्दी आहे. पण दर्शन एकदम मस्त झालं. 15 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. आता बघूया काकडीचा आस्वाद घेऊया. काकडी आंबा पाहिजे तुला तुला मस्त थंडगार वाटते काकडी. जबरदस्त व्ह्यू दिसतोय बघा इथून, एक नंबर. आता आम्ही उतरत आहोत एक्वेरियमवरून. सो फायनली समोर हा व्ह्यू आहे आणि हा आपला विला. असा विला आपण बुक केलाय, सरप्राईज विला. स्विमिंग पूल आहे छोटंसं. आत्ता जस्ट आपण इन झालेलो आहोत. थोड्या टायमाने तुम्हाला सगळं दाखवतोय आतमध्ये काय काय कसं काय आहे, रूम्स कशा आहेत. इकडे सगळे आजूबाजूला छोटे मोठे विलेज आहेत. या साईडला बघाल ना सगळीकडे विला आहेत छोटे छोटे. मस्त डेव्हलपमेंट आणि मस्त क्लायमेट आहे. तर चला बघूया, तुम्हाला आतून दाखवतो. हा आपण वरती टेरेसवर आलेलो आहे आणि हा व्ह्यू आहे मस्त. ते बसायला रात्री वगैरे मस्त मजा येणार आहे आणि रात्री मस्तपैकी निसर्गाचा व्ह्यू घेऊन मजा करूया आपण. जबरदस्त एक नंबर. हॉल दाखवतो तुम्हाला वरचा पूर्ण. वाव. का अविनाश मात्रे कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर आहे की नाही? पैसा वसूल. तिकडे सोफा सेट वगैरे आहे झोपायला. एसी माझ्याकडे एसी पण आहे का रे? एसी आहे. अजून इथे वरती पण टेरेस आहे मला वाटते. इथून टीव्ही आहे, साऊंड आहे. इकडे एक बेडरूम आहे, या साईडला पण एक बेडरूम आहे. वाव. या साईडला झोपायचं काही स्पेशल रूम आहे. इथे फक्त 2 व्यक्ती आलं, बाकी कोण नाही. आणि नळ काढला याला बेसिंग नको. इकडे बाथरूम आहे मस्त. बाथरूम सुद्धा स्वच्छ आहे, एक नंबर. एका खाली इथे एक रूम आहे, इथे पण बेड वगैरे सगळं आहे, बघू शकता तुम्ही. इकडे हॉल एक नंबर. छोटस किचन इकडे. इकडे टीव्ही, इकडे पण सुद्धा टीव्ही आहे. बेड, इथे सोफा सेट आणि इकडे मस्तपैकी गाडी पार्किंग. तर चला थोड्या वेळाने भेटूया आपण. आपले खूप भडकलेले आहेत, सॅलड करतायत. एक नंबर सॅलड कापलाय त्यांनी. सुजित कांदा मटणाची सगळी तयारी चालू आहे. दादासाहेब पण भडकलेले आहेत. एक नंबर सगळी तयारी. सॅलड तो व्ह्यू झालेला आहे समोर बघू शकता. स्विमिंग पूलची मजा घेणार आहोत थोड्या टायमाने. रिमझिम पाऊस चालू झालेला आहे आणि मस्त क्लायमेट थंडगार. इथे स्विमिंग पूल आहे. थोडासा नंतर थोड्या टायमाने एन्जॉय करू, आता नको. माझ्या मागे बघू शकता मस्त व्ह्यू झालेला आहे, मला दिसत असेल. आणि मस्त क्लायमेट आहे. आम्ही ॲक्च्युली अलिबाग पासून ते एकविरीचं दर्शन घेऊन आल्यापासून एकही थेंब भेटलेला नाही पावसाचा. आत्ता थोडासा रिमझिम पाऊस चालू झाला आहे. पाठी बघू शकता तुम्ही, मस्त असं क्लायमेट झालेलं आहे. मस्त थंड असा वारा सुटलेला आहे. आणि आपल्याला हा ॲक्च्युली
विला चांगला भेटलेला आहे. काय रेट आहेत काय ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो. वाव, हे बघा व्ह्यू बघा, एक नंबर. पार्किंग पण मस्त आहे, 2 गाड्या आपल्या राहू शकतात. 2 व्हीलर तर 15 ते 20 गाड्या राहू शकतात. आणि मस्त मोठा विला आहे. किती स्क्वेअर फूट आहे काय नो आयडिया, पण इथे सगळे बघायला गेला तर हे सगळे हे जे दिसत आहेत ना सगळे विले आहेत, छोटे 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 बघा सगळे बहुतेक. आणि मस्त ढग उतरलेत आता डोंगरावर, एक नंबर व्ह्यू आहे. तर चला थोड्या वेळाने स्विमिंग पूल मध्ये आपली सगळी मित्रमंडळी उतरल्यावर आपण भेटूया. ऍक्च्युली संध्याकाळचं क्लायमेट झालेलं आहे पूर्ण. स्विमिंग पूल मध्ये पोहून सगळा स्कॉट दमलेला आहे. आणि मस्त विला आणि मस्त क्लायमेट झालेलं आहे, एकदम थंडगार तुम्ही बघू शकता. चला स्क्वॉड बघूया काय करतो. सगळे झोपलेत स्विमिंग पूल मध्ये पोहून. हे बघा नागेश साहेब झोपलेत, इथे पाटील विशालजी हे झोपलेले आहेत. आता पोहून थकलेली माणसं आहे ती बघा. काय पाटील कसं वाटलं विला मध्ये एन्जॉयमेंट तुमची? पैसा वसूल आहे ना विला एकदम? काय रे विशाल? एक नंबर. मजा आली की नाही? पैसा वसूल केला. चला आजचा दिवस आहे आपल्याला इथून परतीचा. अविनाश पाटील आता संजय पिसाल आपल्याला 4 शब्द सांगणार आहेत. काय कसं काय झालं या बघू, इकडे बसा, थोडासा रिव्ह्यू घेऊ आपण या विल्याचा. तर बोला संजयजी. नमस्कार सगळ्यांना, सगळे मित्र मंडळी कशा आहात? मस्त ना? नियोजन एकदम परफेक्ट होतं, कार्यक्रम एकदम चांगला झाला. आणि कालपासून निघाल्यापासून जे एन्जॉय केलंय ते आपण पाहतच आहात. आणि विशाल ब्लॉगच्या माध्यमातून नेहमीच आपण जोडले जाता, तसेच याही पुढे आम्हाला जोडले जा आणि आमचे सगळे ब्लॉग बघा. आणि व्ह्यू एकदम जो व्हिला होता तो एकदमच भारी होता. म्हणजे तिथे स्विमिंग पूल होतं, किचन होतं, प्लस 2 बेडरूम होते आणि गिझर वगैरे सगळ्या सोयी आहेत इथे. असा बंगला इथे आम्ही बुक केला होता. बाकी रेट्स वगैरे तुम्हाला काय माहिती आहे का? जरा सांगा रेट्स वगैरे कसे आहेत. म्हणजे ऑफ डे ला वगैरे? ऑफ डे ला 6,000 ते 7,000 रुपये असतात. आणि रेग्युलर शनिवार रविवार जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा पर पर्सन प्रमाणे रेट असतात. पण चांगलं आहे, एकदम जबरदस्त आहे. जर तुम्हाला यायचं असलं तर नक्की या इथे, एन्जॉय करा. कोणी डिस्टर्ब करत नाही, काय नाही. केअरटेकर चांगली सर्व्हिस देतात आणि एकदम जबरदस्त आहे. आणि एकदम एकांतात जर असं प्लेस पाहिजे असेल तर इथे नक्की या, विजिट करा. ओके, धन्यवाद. थँक्यू भाऊ. तर आपण संजय पिसाळ यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि खरोखर हा विलास भरपूर म्हणजे जबरदस्त बोललात तरी जबरदस्त सगळ्या गोष्टी आहेत. लाईटीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 टीव्ही आहेत, 3 बेडरूम, मोठा प्रशस्त हॉल आहे वरती, तुम्हाला बघायला मिळेल त्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केला. आता आम्ही इथून निघणार आहोत. पहिले इथे स्वामींचं मठ आहे, तिथे दर्शन घेऊन पुढे आम्ही प्रतिशिर्डीला जाणार आहोत. पण तिथून मग कुठे जाणार? नारायणपूरला. आणि त्याच्यानंतर प्रतिबालाजी केलं तर, नाहीतर मग तिथून आपण डायरेक्टली जेजुरीला. तर अजून पण आपले काही सहकारी आहेत, त्यांना विचारूया कसं काय त्यांना वाटलं. तर इकडे विशाल, नागेश अँड सुजित आहेत. तर काय कसं काय वाटलं तुम्हाला रे? वसूल विला, किती काही करा, आजूबाजूला कोण बोलायला नाही, फुल एन्जॉयमेंट यार. तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे मिळेल त्यांचा, काही प्रॉब्लेम नाहीये. तर नागेश काय वाटलं? खूप छान ना? एकदम निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि खूप छान वाटलं. आणि सुजित पाटील आमचे करते धरते, एक नंबर ना? एक नंबर ना? चांगले रिव्ह्यू भेटले त्या ऍक्च्युली विल्यासाठी, पैसा वसूल ना? तर चला भेटूया. आपल्या आता सगळे सामान वगैरे आपल्याला कार मध्ये लोड करायचं आहे आणि आपण इथून निघणार आहोत. तर चला, त्यांची लोडिंग गाडी आता होत आहे. पडेल एकदम ओके ना? तर आमची पूर्णतः सोय केलेली आहे आपल्या क्रिशने. इथला केअरटेकर आहे क्रिश. हाय कर.
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर या विल्याचा आता याच्यात टाकणार आहे मी. सगळे कोण आले आपले व्हिडिओ बघून ते एकदम जबरदस्त त्यांची हे करायची सेवा. हा ये क्रिश आहे इथला केअरटेकर. मस्त सर्व्हिस दिली त्याने बिचारे. आपली साफ सफाई वगैरे करण्यात एक्सपर्ट एकदम. क्रिश काय बोलणार आहेस? काय बोलणे काय कुछ? विला आना है आप लोग को तो आइए, देखो अपना नंबर दूंगा. हाँ क्रिश का नंबर देके रखता हूँ इधर डिस्क्रिप्शन में. ओके कॉन्टॅक्ट करायला यायचं असेल तर, कारण विला एकदम जबरदस्त आहेत. झाडं वगैरे पण भरपूर लावलेली आहेत इकडे. तुम्ही बघू शकता इकडे चिकू आहेत. इकडे चिकूचे झाड आहे. छोटे छोटे चिकू आलेले आहेत. परत इकडे थोडंसं चाफ्याचं पण झाड आहे इथे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता मस्त फुलं आली चाफ्याची. हे बघा इकडे बघू शकता. आणि हे इथे थोडंसं स्विमिंग पूल छोटासा आहे पण जबरदस्त आहे. काही टेन्शन नाही कोणाचं. एका साईडला आहे. किती पण एन्जॉयमेंट करताना गोंगाट करा. काय आवाज नाही, कोणाचा प्रॉब्लेम नाही, काय नाही. आणि केअरटेकरचा पण काहीच इश्यू नाही. पण हे बघाल ना तर इकडे सगळे ॲक्च्युली बघायला गेलात ना सगळे हे पूर्ण पूर्ण बंगलोज आहेत. पूर्ण म्हणजे विला बोलतात ना त्या टाईपमध्ये रो हाऊसेस. हे बघा हा आपला विला होता असा. जबरदस्त वाटतं. लोकेशनमध्ये तुम्हाला लाईव्ह लोकेशन पण मी देईन. जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही केअरटेकर क्रिश आहे इथे त्याला केलात तरी चालेल, किंवा इथले ओनर जे आहेत त्यांना केलात तरी चालेल. पण एक नंबर आहे. बघा आजूबाजूला काहीच नाहीये. इथे पण दुसरा रो हाऊस आहे. इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडे अविनाश दादा. अविनाश दादा तुम्ही काय सांगाल? सांगा जरा प्रेक्षकांना कसं होतं. तुमचा पण रिव्ह्यू गरजेचा आहे. एक नंबर ना, काहीच टेन्शन नाही, कोणाचा गोंगाट नाही, काय नाही. आपण आपली एन्जॉय करायची मस्त. कोणतं गोंगाट नाही, काय नाही, काय नाही. एकांतात. आणि सगळेजण खुश झाले. ते बघा तिथे समोर पण तुम्हाला दिसत असेल मस्त व्ह्यू आहे बघा डोंगराचा. आणि तिकडे टेरेसवर तो अतिउत्तम. टेरेसवर तो जबरदस्तच क्लायमेट. तर चला पुढे. ॲक्च्युली पुढे व्हिडिओ करेन की नाही सांगू शकत नाही, कारण आता लाईट गेलेली आणि मोबाईल चार्ज करायला विसरलोय. पण बघूया जर झालंच तर थोडाफार आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असेच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आणि जर आवडल्यास अजून पुढे शेअर करत राहा प्रत्येक जणांना. आणि थोडे सबस्क्रायबर वाढवत जा. ठीक आहे चला बाय बाय. ही समोर अशी मस्त नदी आहे स्वामींच्या मठाची. इथे बघा किती मस्त वाटतं आणि शांत. इथे स्वामींचं मठ आहे बघू शकता. आणि इकडे स्वामींचा मूर्ती बघा. एक नंबर वाटतंय. शांत आणि मस्त मस्त. स्वामींकडे बघताच खूप चांगलं वाटतंय बघा. बघू शकता जबरदस्त असं मठ आहे स्वामींचा. इथे कधी फार्म हाऊसला आले तर इथे नक्कीच दर्शनासाठी या. श्री स्वामी समर्थ. शांत आणि मस्त असं वाटतंय. इकडे तलाव सुद्धा आहे बाजूला मठाच्या साईडला. बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त शांत वाटतंय. सगळे आता दर्शन घेतलेलं आहे. वाव नदी पण मस्त वाटते बघा. मस्त आहे. क्लायमेट सुद्धा शांत आणि मस्त वाटतंय.